हॅलो. आजचा जो व्हिडिओ आहे तो फक्त डी फार्मसीच्या विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे जे विद्यार्थी डिप्लोमा इन फार्मसी शिकत आहेत, ते फर्स्ट इयरला किंवा सेकंड इयरला आहेत, त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. आणि आपला विषय यामध्ये आहे सब्जेक्ट कोड, जे आत्ता ॲज पर PCI AR-20नुसार सब्जेक्ट सिलेबस बदललेला आहे आणि याच्यासाठी जे सब्जेक्ट्स कोड नवीन MSBTने दिलेले आहेत आणि जुने सब्जेक्ट्स कोड आणि स्कीम जे आहे, जे स्कीम एस स्कीम काय आहे आणि सब्जेक्ट कोड काय आहे, याच्याबद्दल मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती सांगणार आहे. त्याआधी मी अशोक गदादे पॉईंट सिस्टम GSPS या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि या माझ्या व्हिडिओला सर्वजण फार भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच प्रेम देत राहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केले नसेल त्यांनी आमच्या पॉईंट सिस्टम GSPS या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ तुम्ही पहा. महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन अंतर्गत महाराष्ट्रामध्ये डी फार्मसीच्या एक्झाम्स होत असतात. त्यामध्ये प्रत्येक विषयाला त्यांनी सब्जेक्ट्स कोड दिलेला आहे आणि त्यांची जी स्कीम आहे ती स्कीम ठरवून दिलेली आहे. आता सिलेबस जो आहे PCIनी AR-20नुसार अकॅडमिक इयर 21-22पासून सिलेबस बदललेला आहे आणि त्याच अनुषंगाने MSBTने सुद्धा आपला जो स्कीम जे आहे ते जे स्कीममध्ये हा सिलेबस टाकलेला आहे आणि त्यामुळे सब्जेक्ट कोडसुद्धा चेंज झालेले आहेत. तर याच स्कीम ज्या आहेत, पूर्वी जी स्कीम होती ती एस स्कीम होती. आता जे नवीन स्कीम आलेली जे स्कीम, आणि यामुळं 2-2 पेपर कोड एका पूर्वी काय होत होतं, एकच पेपर कोड जे 805 ते 806, 807 किंवा सेकंड इयरमध्ये 811 अशा पद्धतीने असायचे आणि टाईम टेबल जे विषय म्हणजे विद्यार्थ्यांना एवढं किचकट नव्हतं. परंतु आता 2-2 पेपर कोड, जसं आता इथं समोर दिलेलं आहे की एक डे 2ला पेपर जो आहे तो फार्मास्युटिक्स 2चा पण आहे आणि फार्माकॉलॉजीचा थेअरी पण आहे. तर विद्यार्थ्यांसाठी जमलिंग होऊ शकते. टाईम टेबलमध्ये फक्त विषय वाचून जमणार नाही, विद्यार्थ्यांना टाईम टेबलमध्ये सब्जेक्ट कोड आणि आपली स्कीमसुद्धा वाचावं लागणार आहे आणि किंवा प्रत्येक ठिकाणी आपल्याला हे लक्षात ठेवावं लागणार आहे. कारण जर तुम्ही फक्त सब्जेक्ट्स पाहिला तर तुमच्या विद्यार्थ्यांमध्ये जमलिंग होऊ शकते. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्कीम काय आहे, सब्जेक्ट कोड काय आहे ते मी पुढे सांगणार आहे. तर आपला जो कोर्स नेम आहे डिप्लोमा इन फार्मसी आणि कोर्स कोड जो आहे हा आहे PH, कॅपिटल P कॅपिटल H. त्यानंतर ह्या डिप्लोमा इन फार्मसी जो आहे, ड्युरेशन ऑफ कोर्स हा 2 वर्षासाठी आहे. आणि यातला आपण फर्स्ट इयर पाहू. फर्स्ट इयरसाठी आपल्याला कशा पद्धतीने स्कीम करायची, तर या ॲज पर PCI AR-20 जे आहे याच्यानुसार 2 वर्ष दिलेले. त्यातलं इयर फर्स्ट आणि ब्रॅकेटमध्ये 1 टाकले फर्स्टसाठी मी. आणि स्कीम आत्ता जी ॲज पर PCI AR-20नुसार स्कीम जी आहे MSBTनी केलेली, महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशननी या स्कीमला नाव दिलेलं आहे जे स्कीम. आता या ठिकाणी जर आपण 3 शब्द एकत्र केले, कोर्स कोणता होता वरती, कोर्स कोड PH. इयर कोणतं होतं, फर्स्ट इयरसाठी फर्स्ट आणि त्याला नंबरिंगमध्ये दिलं तर 1 होतं. आणि स्कीम जी, मग आपण या 3 शब्दाला एकत्र जर केलं, कोर्स इयर स्कीम, तर या ठिकाणी होते PH1J किंवा PH-1-J. अशा पद्धतीने हे कोर्स इयर स्कीम होती आणि यालाच आपल्याला स्कीम म्हणून टाईम टेबलमध्ये स्कीममधून मेन्शन केलेलं असेल किंवा ही शॉर्टमध्ये स्कीम, परंतु हे पूर्ण जे आहे ते कोर्स इयर स्कीम आहे. सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी बी सर समजून घेतलं, या ठिकाणी कोर्स तुमचा जो आहे फार्मसी जो आहे तो PH आहे. इयर तुमचं सेकंड इयर असणार आहे म्हणून त्या ठिकाणी 2 असणार आहे. आणि स्कीम जे स्कीम, तुम्ही जर जे स्कीमला ॲडमिशन फर्स्ट इयरला घेतलं, जे स्कीम सेकंड इयरला, त्यामुळं तुमचं PH2J असणार आहे. तुमचं जे जुने विद्यार्थी होते त्यांना PH2S होतं. आता तुम्हाला PH2S बघायचंच नाही, तुम्ही PH2Jचे पेपर बघायचे. तर यामुळे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी PH2J स्कीम आहे. कोर्स इयर स्कीम तुम्हाला PH2J आहे.
बघा या टाईम टेबलमध्ये या ठिकाणी स्कीम दिलेले आहे आणि या ठिकाणी कोर्स इयर आणि स्कीम अशा पद्धतीने येणारे. हे कोर्स इयर स्कीम. आता जे स्कीमसाठी आणि कोर्स इयर जे आहे फर्स्ट इयरसाठी PH1J अशी स्कीम आलेली आहे आणि या फर्स्ट इयरसाठी सब्जेक्ट कोणकोणते आहेत. आता या ठिकाणी मागच्या वर्षी फर्स्ट इयरला मागच्या सिलॅबसमध्ये ओल्ड सिलॅबस जो होता त्यामध्ये तो 2020-21पर्यंत होता. त्यामध्ये जी स्कीम होती एस स्कीम त्यामध्ये फर्स्ट इयरला 6 सब्जेक्ट होते आणि त्यामध्ये 5 प्रॅक्टिकल होते. आता या ठिकाणी त्यांचे 5 थेरी सब्जेक्ट्स आहेत ER20 नुसार आणि 5 प्रॅक्टिकल सब्जेक्ट्स अशा पद्धतीने सेम 5-5 आलेले आहेत. आणि हे जे पूर्वी जे सब्जेक्ट्स कोड होते जुन्या सिलॅबसमध्ये हे थेरी आणि प्रॅक्टिकलला सेम होते. जसे 5 सब्जेक्ट्स 6 सब्जेक्ट्स आहेत आणि 6ही सब्जेक्टला 805 म्हणजे फार्मास्युटिक्स हा सब्जेक्ट जर घेतला 1 तर 805 आणि त्यालाच थेरी आणि प्रॅक्टिकल म्हणजे सब्जेक्ट कोड बदलत नव्हता आणि स्कीम त्यांची होती PH. तर कोर्स एकच होता PH. फर्स्ट इयर आहे म्हणून 1 होतो आणि एस स्कीम होती PH1S. जुनी स्कीम होती एसची. अशा पद्धतीने 6च्या 6 सब्जेक्टला सारखे कोड होते. फक्त थेरी प्रॅक्टिकल एकच म्हणजे सुटिक्स असेल तर 805 थेरी प्रॅक्टिकल. थेरी प्रॅक्टिकलला एकच कोड होता. परंतु आत्ता MSBTने काय केलेलं आहे हे जे सब्जेक्ट्स आहेत आपण आधी प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट बघूया. तर फार्मास्युटिक्स हे प्रॅक्टिकल जे आहे. नंतर फार्मास्युटिकल केमिस्ट्री आहे, फार्माकोग्नोसी आहे. तर प्रत्येक सब्जेक्टच्या पुढं नुसतं पूर्वी कसं होतं फार्मास्युटिक्स 1 होतं पण आता तसं नाही. तर फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकल असं मेन्शन केलेलं आहे. सब्जेक्टचं नावच आहे फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकल. तसंच तुम्ही जर वरती गेला फार्मास्युटिक्स थेरी नुसतं फार्मास्युटिक्स नाही तसंच प्रत्येक सब्जेक्टला जे नाव आहे ते फार्मास्युटिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल, फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकल, ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी प्रॅक्टिकल, सोशल फार्मसी प्रॅक्टिकल अशा पद्धतीने मी प्रॅक्टिकल मुद्दाम आधी घेतले कारण प्रॅक्टिकल आधी होतात मुलांना ग्रुप बज आणि नंतर थेरी एक्झाम होते. तर थेरीचं सुद्धा बघा फार्मास्युटिक्स थेरी हे सब्जेक्टचं नाव आहे. फार्मास्युटिकल केमिस्ट्री थेरी, फार्माकोग्नोसी थेरी, ह्युमन ॲनाटॉमी फिजिओलॉजी थेरी आणि सोशल फार्मसी थेरी हे सब्जेक्टची नावं त्याला थेरी आणि प्रॅक्टिकल त्यांनी जोडलेलं आहे. पूर्वी असं नव्हतं. तर हा एक फरक आहे. तुमच्या टाईम टेबलमध्ये तुम्ही जे टाईम टेबल येणार आहे त्याच्यामध्ये फार्मास्युटिक्स थेरी MSBTचं टाईम टेबल येईल. फार्मास्युटिकल केमिस्ट्री थेरी, फार्माकोग्नोसी थेरी असं असणार आहे. त्यानंतर सब्जेक्ट कोड जे आहेत पूर्वीचे सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन जे आहेत त्याच्यात थेरी आणि प्रॅक्टिकल मेन्शन नव्हतं. विशेष म्हणजे ॲब्रिव्हिएशनमध्ये त्याला आपल्याला पुढं TH आणि PR करावं लागायचं. आत्ता त्या ठिकाणी जे प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट्स आहेत त्याच्या शेवटचा शब्द जो आहे तो P लागलेला असेल. उदाहरणार्थ फार्मास्युटिक्ससाठी PHP असा लागलेला आहे तुमचं ॲब्रिव्हिएशन. तोच फार्मास्युटिक्स थेरी जो सब्जेक्ट आहे त्याच्यामध्ये PHT म्हणजे हे लक्षात ठेवायचं की पहिले 2 सब्जेक्ट अक्षरं जे आहेत 3 अक्षरी जो तुमचं ॲब्रिव्हिएशन आहे सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन त्याच्यामध्ये पहिले 2 अक्षर सब्जेक्ट्स मेन्शन करणारे आणि तिसरं अक्षर जे आहे ते P किंवा T असणारे ते प्रॅक्टिकल मेन्शन करणारे. म्हणजे या ठिकाणी सुटिक्स जे असेल फार्मास्युटिक्स प्रॅक्टिकल PHP किंवा फार्मास्युटिकल केमिस्ट्रीसाठी PC असेल परंतु त्या PCला P फॉर प्रॅक्टिकल म्हणजे PCP फॉर प्रॅक्टिकल आणि PCT म्हणजे फार्मास्युटिकल केमिस्ट्री थेरी त्यासाठी PCT असं प्रत्येक सब्जेक्टला असणारे. फार्माकोग्नोसीला PYP प्रॅक्टिकलला आणि थेरीसाठी PYT असणारे. ह्युमन अनाटॉमी इन फिजिओलॉजी थेरीसाठी HPT पूर्वी HAP असायचं तसं नसता HP हे सब्जेक्टसाठी आहे. ह्युमन अनाटॉमी फिजिओलॉजी HP आणि थेरी म्हणून त्याला T जोडलेला आहे HPT. प्रॅक्टिकलसाठी असणारे HPP म्हणजे HPला थेरीला T प्रॅक्टिकलला P. सोशल फार्मसी SP आणि प्रॅक्टिकलला त्याला P जोडलेला आहे SPP तसंच थेरीला जोडलेला आहे SPT. अशा पद्धतीने T आणि P मधला फरक आणि त्यामुळं तुम्हाला सब्जेक्ट लक्षात ठेवायला फार सोपं असे. त्यामुळे सब्जेक्टचे जुने ॲब्रिव्हिएशन घेऊ नका. सुटिक्सचा जसा PH होता तर PHT PHP किंवा HAP होता HAP घेऊ नका. HPT HPP घ्या. त्यानंतर कोग्नोसीचा PGY होता PGY म्हणू नका. PYT किंवा PYP म्हणा. अशा पद्धतीने सब्जेक्ट ॲब्रिव्हिएशन जे असणार आहेत
तुमच्या हॉल तिकीटवर असणार आहेत. नंतर तुम्हाला पेपर जे सेक्शनल पेपर किंवा ॲन्युअल पेपर किंवा तुमच्या प्रत्येक ठिकाणी हे सब्जेक्ट ॲब्रिवेशन तुम्हाला मेन्शन करायचे. त्यामुळे सब्जेक्ट ॲब्रिवेशन विद्यार्थ्यांनी शिक्षकांनी व्यवस्थित लक्षात ठेवा आणि सोपी पद्धत आहे. 2 शब्द जे आहेत ते पहिले हे सब्जेक्टसाठी मेन्शन करतात आणि तुमचे तिसरा शब्द थिअरी किंवा प्रॅक्टिकलला. उलट सोपं झालेलं आहे, फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता आपण सब्जेक्ट्स पाहिलं, सब्जेक्ट ॲब्रिवेशन पाहिलं. आता जे मेन गोष्ट आहे ते म्हणजे सब्जेक्ट कोड. पूर्वी जे सब्जेक्ट कोड होते ते फार मी मगाशी दाखवलं की सिम्पल होते. 805 पासून सुरुवात होती 816. फर्स्ट इयरला 805, 806, 807, 808, 809, 810 6 पेपर संपले. नंतर परत सेकंड इयरला 6 सब्जेक्ट होते 811, 812, 813, 814, 815, 816. आता हे 800 जर आकडा असेल तर जुन्या ओल्ड सिलेबसचा असेल, तो यस स्कीमचा असणार आहे. म्हणजे PH1S किंवा PH2S अशा स्कीमचा जर 800 असेल आणि विद्यार्थ्यांनी जर अकॅडमिक इयर 21-22 नंतर ॲडमिशन घेतलेले असेल, इयर 20मध्ये ॲडमिशन घेतलेले असेल, तो जे स्कीममधले असेल तर हे जर कोड दिसले तर या कोडकडे बघायचं नाही किंवा तुमचे पेपर नाहीत. किंवा टाईमटेबलमध्ये जरी हे कोड दिसले तुमचे टाईमटेबलमध्ये 2 गोष्टी बघायच्या. सर्वात आधी स्कीम बघायची पाठीमागं. जर यस स्कीम असेल PH1S किंवा PH2S आपल्यासाठी नाही आहे. आणि जर त्यामध्ये कोड 805, 806, 807, 808, 9, 10, 811, 812, 813, 814, 15, 16 अशा पद्धतीने असेल तर ही सुद्धा आपल्यासाठी नाही आहे. हे जे आहे जे जुने विद्यार्थी ज्यांचे बॅकलॉगला सब्जेक्ट्स आहेत, ज्यांचे आणखीन सब्जेक्ट जुन्या विद्यार्थी म्हणजे ओल्ड स्कीमचे स्कीमचे असतील त्यांच्यासाठी हे पेपर आहेत आणि त्यांनी हे बघावं. जुने विद्यार्थी जे आहेत त्यांनी आपला जो राहिलेला सब्जेक्ट कोणता आहे आणि त्याचा कोड कोणता आहे तोच बघावा. त्यांच्यासाठी नवीन कोड आलेले त्यांनी बघू नये. आता आपला हा चाललेला आहे की या ठिकाणी ER 20नुसार सब्जेक्टचे जे कोड कसे आहेत. आता सर्वात महत्त्वाचं तुम्हाला सांगतो, प्रॅक्टिकलचे जे कोड आहेत ना ते सिरियली फर्स्ट इयर आणि सेकंड इयरचे सारखे आहेत. उदाहरणार्थ फर्स्ट इयरमध्ये प्रॅक्टिकलमध्ये सुरुवात जी आहे ती 20नी केली. 20 म्हणजे ER 20साठी 20 आलेला आहे. या ठिकाणी प्रॅक्टिकलचे जेवढे कोड्स आहेत त्या प्रत्येकाची सुरुवात जी आहे ती 20नी आलेली. प्रॅक्टिकल थिअरी सर्वांचीच आहे पण सुरुवात जी आहे ती 20नी. थिअरी प्रॅक्टिकल सर्वांसाठी 20 आहे आणि सेकंड इयरमध्ये सुद्धा तसंच आहे. सर्वांचा जो कोड आहे थिअरी प्रॅक्टिकल सर्वांसाठी 20 सुरुवातीला आलेली आहे. त्यानंतर प्रॅक्टिकलसाठी जो आहे जो 3 नंबरचा जो नंबर येतो आहे तो म्हणतो 0 येतो आहे. म्हणजे 20-0 प्रॅक्टिकल सर्व प्रॅक्टिकलसाठी फर्स्ट इयर सेकंड इयरचे त्यांच्यासाठी 20-0 असणार आहे. सेकंड इयरचे सुद्धा आपण प्रॅक्टिकलचं पाहू. या ठिकाणी त्यांचं सुरुवात जी आहे 20-0. 20 कशासाठी ER 20साठी आणि 0 हा प्रॅक्टिकलसाठी त्यांना त्या प्रत्येकाच्या ठिकाणी आलेला आहे. आता या ठिकाणी आपण बघू प्रॅक्टिकलचे जे नंबर आहेत ते सब्जेक्ट कोड्स कसे सुरू झालेले आहेत. 20-0 51 पासून ते 55 फर्स्ट इयरला. म्हणजे फर्स्ट इयरला किती प्रॅक्टिकल आहेत 5 प्रॅक्टिकल आहेत. 51, 52, 53, 54, 55 सिरियली आलेले आहेत. या ठिकाणी जे सब्जेक्ट्स आहेत तुमचा फार्मास्युटिक्स PHPसाठी तुमचा 20-0-51. त्याचा दुसरा नंबरचा सब्जेक्ट आहे तो केमिस्ट्री आहे प्रॅक्टिकलचा 20-0-52 आहे. PCPसाठी PYP फार्माकोग्नोसी प्रॅक्टिकलसाठी 20-0-53. ह्युमन अनाटॉमी फिजिओलॉजी प्रॅक्टिकलसाठी 20-0-54. सोशियल फार्मसी जे आहे SPP त्यासाठी 20-0-55. तसेच जे सेकंड इयरसाठी सब्जेक्ट्स जे आहेत सेकंड इयरमध्ये जे आहेत इथं फर्स्ट इयर 55 पर्यंत संपलेलं आहे तुमचं 20-0-55. सेकंड इयरमध्ये सुरुवात होते 20-0-56. आता याचं ॲब्रिवेशन नंतर बघूया आपण. फार्माकोलॉजी प्रॅक्टिकलचा 20-0-56. नंतर कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटचा 20-0-57. बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजी 20-0-58. नंतर फार्माकोथेरॅप्टिक्स प्रॅक्टिकल हे जे आहे 20-0-59 आणि हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी 20-0-60. अशा पद्धतीने 5 प्रॅक्टिकल सेकंड इयरला आहे. त्यांचे 20 हा कशासाठी आपला जो आहे तो ER 20साठी 0 फॉर प्रॅक्टिकल आणि जे 56 ते 60 जे आहे ते सेकंड इयरसाठी. एकदम सिम्पल लक्षात ठेवायचं. आणि फर्स्ट इयरसाठी जे आहे 20-0-51 ते 20-0-55 अशा पद्धतीने प्रॅक्टिकलचे सब्जेक्ट कोड आहेत. आता थिअरीचे सब्जेक्ट कोड जे आहेत 20 हा ER 20साठी आहे. थिअरीला सुद्धा 20 सुरुवातीला आहे. परंतु तिसरा आकडा जो आहे तो थिअरीमध्ये 1 येतो तो येतो फर्स्ट इयरसाठी. आणि सेकंड इयरमध्ये पण पाहू आपण थिअरीसाठी जो आहे तो तिसरा आकडा तुमचा जो येणार आहे तो
तुमचा तिसरा आकडा 2 येतो आहे, तो येणार आहे तुमच्या सेकंड इयरसाठी. म्हणजे 20 हा कंपल्सरी आहे, एक जर असेल तर फर्स्ट इयरसाठी आहे 20. आता या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे की फर्स्ट इयर जे आहे ते सुरुवात केलेली 11 पासून, म्हणजे 20 AR20साठी, एक जो आहे आकडा तो फर्स्ट इयरसाठी आणि 11 हा पहिला सब्जेक्ट. म्हणजे 11, 12, 13, 14, 15 सिंपल 5 सब्जेक्ट आहे थेरीचे. फार्मास्युटिक्सला 11, फार्मास्युटिकल केमिस्ट्रीला 12, फार्मोकोग्नोसी थेरीला 13, ह्युमन अनाटॉमी फिजिओलॉजीला 14 आणि सोशल फार्मसीला 15. आणि त्याचं जर कॉम्बिनेशन केलं तर 20 एक 20 जो आहे तो AR20साठी, एक तो फर्स्ट इयरसाठी, म्हणून 20 111, 20 112 2 नंबरचा सब्जेक्ट म्हणजे केमिस्ट्री, 3 नंबरचा सब्जेक्ट आहे कोग्नोसी, त्याला 20 113, आणि ह्युमन अनाटॉमी फिजिओलॉजी 4 नंबरचा सब्जेक्ट म्हणून 14, 20 114, आणि सोशल फार्मसी 20 115. एकदम सोपं सिंपल AR20चे सब्जेक्ट आहे फर्स्ट इयरचे, यांचा सब्जेक्ट कोड अशा पद्धतीने लक्षात राहील तुम्हाला. दुसरा जो आहे सेकंड इयरला काय केलं आहे, 20 AR20साठी आहे आणि 2 जो आहे तो सेकंड इयरसाठी आहे. आणि यांची सुरुवात फर्स्ट इयरची सुरुवात 11ने केली होती, सेकंड इयरची सुरुवात 21ने केली. हा फरक लक्षात घ्या. सेकंड इयरची सुरुवात 21ने केली म्हणून 21, 22, 23, 24, 25, 26 असे सेकंड इयरच्या विषयाची नावं जे आहेत. तर सेकंड इयरचे विषय फार्मकोलॉजी थेरीसाठी 21 म्हणजे 20 221, कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंट थेरीसाठी 20 222, बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीसाठी 20 223, फार्माकोथेरप्टिक्ससाठी 20 224, हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी 20 225, फार्मसी लॉ आणि इथिक्स 20 226. अशा पद्धतीने सेकंड इयरचे सब्जेक्ट कोड 21 22 23 24 25 26 आणि 20 2 हे सुरुवातीला 20 फॉर AR20, 2 फॉर सेकंड इयर, आणि फर्स्ट इयरसाठी 20 111, 11 12 13 14 15, आणि त्यांचे 20 AR20साठी 1 फॉर फर्स्ट इयर. एकदम सिंपल अशा पद्धतीने कोड लक्षात ठेवा. आणि जे 20 ज्याचा सुरुवात आहे ते न्यू सिलेबससाठी आहेत. 1 ते 3 नंबरला आकडा आहे ते थेरीसाठी आहे, आणि 3 नंबरला आकडा 2 असेल तर ते सेकंड इयरसाठी आहे, आणि 3 नंबरला असेल तर फर्स्ट इयरसाठी आहे. आणि जर तुमचा 20 0 असेल तर ते प्रॅक्टिकलसाठी असेल, 20 0 51 ते 55 फर्स्ट इयरसाठी, 20 0 56 ते 60 हे आहे तुमच्या सेकंड इयरसाठी. आणि अशा पद्धतीने सब्जेक्ट कोड तुम्हाला समजायला काय अडचण नाही. मग असे आपले सेकंड इयरचे जे आहेत सब्जेक्ट कोड राहिलेले ॲब्रिव्हिएशन जे आहेत, तर सेकंड इयरचे जे सब्जेक्ट्स होते ते म्हणजे 6 थेरी सब्जेक्ट्स आहेत तुमचे, आणि त्यामध्ये तुमचे 5 प्रॅक्टिकल आहे. तर फार्माकोलॉजी प्रॅक्टिकल जो आहे त्याला PGP म्हटलं आहे. मगाशी फर्स्ट इयरला सांगितलं P फॉर प्रॅक्टिकल आणि T फॉर थेरी. तर PG हा फार्माकोलॉजीसाठी शब्द वापर. कम्युनिटी अँड फार्मसी मॅनेजमेंटचा CM फॉर कम्युनिटी फार्मसी मॅनेजमेंट. बायोकेमिस्ट्री अँड क्लिनिकल पॅथॉलॉजीसाठी BC आणि प्रॅक्टिकलसाठी P जोडलेला आहे म्हणून BCP. फार्माकोथेरप्टिक्ससाठी PT आहे, फार्माकोथेरप्टिक PT, आणि P जोडलेला आहे म्हणून PTP फार्माकोथेरप्टिक प्रॅक्टिकल. हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीसाठी SC हा शब्द येतो आणि प्रॅक्टिकलसाठी जोडला आहे P. तसेच तुमच्या थिरीसाठी फार्माकोलॉजी थिरी जी आहे, कोलॉजीसाठी शब्द घेतला आहे PG आणि त्याला थिरी म्हणून T जोडला आहे. कम्युनिटी फार्मसीसाठी मगाशी पाहिलं कम्युनिटी फार्मसी अँड मॅनेजमेंटसाठी CM घेतला आहे, आणि शेवटी थिरीसाठी T जोडलेला आहे. बायोकेमिस्ट्रीसाठी घेतलेला आहे BC आणि थेरीसाठी T जोडलेला आहे. त्यानंतर फार्माकोथेरप्टिकसाठी मगाशी आपण पाहिलं तर PT घेतला आहे आणि त्याला परत थेरीसाठी T जोडलेला आहे. हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसीसाठी SC आहे आणि त्याला परत T जोडलेला आहे. फार्मसी लॉ इथिक्स हा सब्जेक्ट आहे त्याला PL आहे शॉर्ट ॲब्रिव्हिएशन, आणि त्याला T जोडला आहे थिरीसाठी. याची फक्त फार्मसी लॉ आणि इथिक्स याचं प्रॅक्टिकल नाही आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला फर्स्ट इयरचे सब्जेक्ट कोड येत आहेत. आणि शेवटी जो पॉईंट आहे की विद्यार्थी जे आहेत AR20मध्ये जे विद्यार्थी ॲडमिशन झाले त्या बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं नाही आपल्याला की मार्क किती.
तर आपल्याला टोटल जे मार्क आहे ते 100 मार्काचा थेरीचा वेगळा पेपर असणार. इथं बघा मुद्दाम मी सब्जेक्ट कोड खालीवर केलेले, प्रॅक्टिकलचे वेगळे आहेत आणि थेरीचे वेगळे आहेत. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल घेऊ. फार्मास्युटिक्स PHP जो सब्जेक्ट आहे त्याचं 100 मार्काची एक्झाम होणार आहे आणि थेरीची पण 100. म्हणजे प्रॅक्टिकल आणि थेरी एकत्र होत नाही की प्रॅक्टिकलला पास झालं आणि थेरीला पास होईल. प्रॅक्टिकलचे वेगळे मार्क आहेत, 500 मार्क प्रॅक्टिकलचे आहेत, 500 मार्क थेरीचे वेगळे आहेत. यामध्ये जे 80 मार्काचा तुमचा ॲन्युअलचा पेपर होणार आहे, 20 मार्काचा तुमचा सेक्शनलचा ॲव्हरेज पकडला जाणार आहे. अशा पद्धतीने तुमचे 100 मार्काची टोटल होणार आहे. तर प्रत्येक 5 विषय थेरीचे जे आहेत त्यांचे 500 मार्क आणि प्रॅक्टिकलचे 5 विषय त्याचे 500 मार्क. तसंच सेकंड इयरचं जे आहे, सेकंड इयरची जी स्कीम आहे, स्कीममध्ये सेकंड इयरचं बघा कसं आहे. कोर्स आपला सेकंड इयरसुद्धा PH आहे, इयर सेकंड आहे म्हणून PH2J येणार आहे स्कीम. टाईमटेबलमध्ये PH2J बघायचं सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांनी. तर हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांना, त्यांनी PH2J पाहिजे आहे. फार्माकोलॉजी जे आहे या ठिकाणी आपण पाहू. यांचंसुद्धा बघा 5 प्रॅक्टिकल आहेत 500 मार्क आणि 6 थेरीचे आहेत 600 मार्क. याच्या व्यतिरिक्त काही ॲब्रिवेशन्स आहेत ते विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. थेरीसाठी TH आहे, प्रॅक्टिकलसाठी PR आहे. नंतर थेरी सेक्शनल एक्झाम जे आहे थेरी सेक्शनल त्याला TM म्हटलं जातं. प्रॅक्टिकल सेक्शनलसाठी PM, लेक्चरसाठी L आणि ट्युटोरियलसाठी T. शेवटचा मुद्दा, जे ओल्ड स्कीम होती, जे ॲकॅडमिक इयर तुमचे 21-22च्या आधी म्हणजे 20-21पर्यंत ज्यांचे ॲडमिशन झाले होते, ज्यांचे ऑलरेडी पेपर झाले, त्यांचे काही विषय राहिले असतील, त्या विद्यार्थ्यांचे कोड 805 ते 816 असतील. फर्स्ट इयरचे 805 ते 810, सेकंड इयर 811 ते 816 असे असतील. त्यामुळे नवीन विद्यार्थी जे मागच्या वर्षी जे ॲडमिशन झाले होते फर्स्ट इयरला, आता ते सेकंड इयरला आलेत किंवा त्यांचे काही विषय फर्स्ट इयर, त्यांनी या जुन्याच कोडकर पाहायचं नाही. त्यांच्यासाठी तर किंवा AR20 नसं झाले ते PJ स्कीममध्ये आहेत, ते फर्स्ट इयरला असतील तर PH1J असतील आणि ते सेकंड इयरला असतील तर PH2J असतील. त्यांनी पेपर टाईम टेबलमध्ये बघताना या ठिकाणी हे कोड बघायचे त्यांचे PH1J किंवा PH2J. आणि शेवटी विद्यार्थ्यांनी टाईम टेबल पाहताना कधीही स्कीम पाहिजे आपली. स्कीममध्ये पहा या ठिकाणी 2 स्कीम दिलेल्या आहेत. सेकंड इयरचं टाईम टेबल आहे यावरती. PH2S आणि PH2J. PH2S फॉर ओल्ड स्कीम म्हणजे जुने विद्यार्थी होते ज्यांचे बॅकलॉगला सब्जेक्ट आहेत. फार्मास्युटिक्स 2 विषय 811 कोड आहे. दुसरा आहे स्कीम या ठिकाणी PH2J. हे कोणासाठी आहे, जे आत्ता सेकंड इयरला AR20चे जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी आहे. जे म्हणजे 21 नंतर जे ॲडमिशन झालेले आहेत ॲकॅडमिक इयर 21 नंतर, ते जे स्कीममध्ये ते PH2J आणि त्यांचा सब्जेक्ट आहे या ठिकाणी फार्माकोलॉजी थेरी. असं जर तुम्ही टाईम टेबल पाहिलं तर तुमची जम्बलिंग होणार नाही. दुसरं सब्जेक्ट कोडमध्ये जे 800पासून होणारे सब्जेक्ट हे जुने विद्यार्थ्यांसाठी आहेत आणि 20साठी सुरू होणारे सब्जेक्टचे आहे ते जे AR20च्या विद्यार्थ्यांनी. एवढी जर काळजी घेतली तर तुम्हाला काही अडचण येणार नाही. धन्यवाद. मी अशोक गदादे पॉईंट सिस्टम GS-PS या चॅनलच्या माध्यमातून नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि या माझ्या व्हिडिओला सर्वजण फार भरभरून प्रेम दिल्याबद्दल धन्यवाद. आणि असेच प्रेम देत राहा. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, छान छान कमेंट्स करा, व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आमच्या पॉईंट सिस्टम GS-PS या चॅनेलला सबस्क्राईब करा.